नमस्कार मित्रांनो. तर आपण आज नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स यांच्यामार्फत ज्या EMRS शाळा चालवल्या जातात त्यांच्या अंतर्गत 2025ची भरती निघालेली आहे. तर त्या भरतीमध्ये ग्रंथपाल पदाच्या 124 जागा आहेत. तर या पदांची जी भरती आहे ती अर्ज कसा भरायचा, त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम काय आहे, निवड पद्धत काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला सुरू करूया EMRS ग्रंथपाल पदांच्या भरतीविषयी. तर बघा, या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती जवळजवळ 49 पेजेसची जाहिरात आहे. तर ती जाहिरात आपण पूर्णपणे डिटेलमध्ये न बघता आपल्या पदाशी संबंधित ज्या ठिकाणी जे मुद्दे आहेत तर तीच आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी जाहिरात सुरू झालेली आहे आणि 21 ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. तर 23/10 पर्यंत म्हणजे 23 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. तर बघा, या ठिकाणी फीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे पेज नंबर 3 वरती. तर बघा, या ठिकाणी काही पद ठराविक आहेत की त्यांना प्रोसेसिंग फी आहे, ऍप्लिकेशन फी नाही. आणि काही पद असे आहेत की त्यांना प्रोसेसिंग फी आहे प्लस ऍप्लिकेशन फी देखील आहे. तर त्या कॅटेगरीनुसार आणि पदानुसार आपल्याला ती फी भरायची आहे. आणि त्यांचं जे स्वरूप आहे तर बघा, ह्याची जी एक्झाम आहे तर ती आपल्याला या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये होणार आहे, म्हणजे टायर 1 आणि टायर 2. तर या ठिकाणी बघा, प्री आणि मेन्स अशा पद्धतीने ही भरती होणार आहे. तर बघू आपण आता याच्यामध्ये अजून काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर बघा, या ठिकाणी आपलं जे पद आहे तर ते TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स या अंतर्गत येते. बघा, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यामध्ये जे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स मिससेलिनियस कॅटेगरी ऑफ टीचर्स ग्रुप बी या पदांची ही भरती आहे. तर बघा, या ठिकाणी हे जे लायब्ररीयन पद आहे तर 124 या ठिकाणी पद एकूण आहेत. ते ओपन साठी 52 आहेत, EWS साठी 12 आहेत, OBC साठी 33, SC साठी 18, ST साठी 9. बाकी हँडिकॅप वगैरे जे आहेत त्यांचं पण डिवायडेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला याची जी परीक्षा पद्धत आहे ती कशी आहे. बघा, जाहिरात फार मोठी आहे. तर बघा, प्रत्येक पदानुसार त्या ठिकाणी पे लेवल दिलेला आहे. तर बघा, या ठिकाणी आपलं जे पद आहे लायब्ररीयनचं तर त्याला लेवल 7 मध्ये तर त्याला एकूण बेसिक जो पगार आहे तर तो आहे 44,900 प्लस SRA DA काही इतर केंद्र शासनाच्या नियमानुसार जे भत्ते असतील ते. त्याचबरोबर आता या ठिकाणी जी परीक्षा पद्धत आहे तर ती कशी आहे तर बघा, मोड ऑफ एक्झामिनेशन कसं टायर 1 आणि टायर 2 या ठिकाणी जे पद आहे त्या पदानुसार भरती ठेवलेली आहे. तर इथं एक जी पहिली परीक्षा आहे तर ती OMR बेस आहे, म्हणजे आपण ही ऑनलाईन होणार नाही. तर ती प्लेन पेपर बेस वरती आपण ज्या पद्धतीने भरतीसाठी पूर्वी OMR शीट वरती जसं गोल करतोय तशा पद्धतीने ही पेपर आपल्याला असणार आहे. तर या ठिकाणी पेपर दुसरा जो आहे तर तो संबंधित विषयाचा असणार आहे. तर बघा, आता आपण परीक्षेचे जे स्वरूप आहे हे बघा, या ठिकाणी TGT आपल्याला TGT पाहिजे. बघा, आपलं जे पद येते TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स प्लस मिसलेनियस कॅटेगरी मध्ये जे पद आहे तर ते या ठिकाणी बघा, टायर 1 साठी जी क्वालिफाय एक्झाम आहे याच्यामध्ये महत्त्वाचे टप्पे आहेत की काही गोष्टी आपण आता या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे की टायर 1 साठी ही फक्त प्री एक्झाम आहे. टायर 2 मध्ये आपल्या विषयाशी संबंधित मेन एक्झाम आहे. म्हणजे आपल्याला टायर 1 जे आहे क्वालिफाय एक्झाम तर त्याच्यासाठी 6 विभाग पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला विभाग जो आहे तो जनरल अवेअरनेस आहे, 10 प्रश्न आहेत आणि 10 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर भाग 2 आहे तो रिजनिंग ॲबिलिटी, भाग 3 नॉलेज ऑफ ICT म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज, 15 प्रश्न 15 मार्क्सला आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड आहे 30 प्रश्न 30 मार्क्सला. त्याच्यानंतर डोमेन नॉलेज आहे, म्हणजे आपल्याला जो अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्राशी संबंधित 20 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याचे 10 प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने मिळून आपल्याला 100 प्रश्न आहेत. आणि जो पार्ट 6वा आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. बघा, या ठिकाणी 6व्या पार्ट मध्ये आपल्याला 3 भाषा निवडायच्या आहेत. तर पहिली इंग्रजी, दुसरी हिंदी आणि तिसरी काही रिजनल लँग्वेज आहे. तर बघा, या ठिकाणी ह्या रिजनल लँग्वेज आहे. तर
त्या रिजनल लँग्वेज पैकी आपल्याला एक भाषा निवडायची आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला करायची. तर ती भाषांचं स्वरूप असं असणार आहे की प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला किमान 40% पासिंग क्रायटेरिया आहे. म्हणजे एका भाषेला 10 मार्क्स असे टोटल 30 मार्क आहेत. मग याच्यामध्ये एक तुम्ही इंग्रजी निवडली तर तुम्हाला 10 पैकी 4 मार्क्स, दुसरी भाषा हिंदी निवडली तर 10 पैकी 4, तिसरी भाषा रिजनल लँग्वेज जर तुम्ही मराठी निवडली तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क्स, असे टोटल आपल्याला प्रत्येकी 12 मार्क्स पडले, प्रत्येकी 40% असे 12 मार्क्स पडले तरच आपला पुढचा पेपर चेक होणार, अन्यथा आपला पेपर चेक होणार नाही. हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर हा क्वालिफाय झाल्यानंतर या क्वालिफायमध्ये एकास 10 प्रमाणामध्ये अशा मुलांची आपल्याला लिस्ट लावली जाणार आणि त्याच्यासाठी टायर 2 म्हणजे टप्पा दुसरा जो आहे ती एक्झाम घेतली जाणार आहे. तर आता दुसरा जो टप्पा आहे तर तो कसा असणार आहे, तर या ठिकाणी तो आपल्या पदाशी स्पेसिफिक असणार आहे. तर मग आपण आता ग्रंथालय शास्त्रातील प्रश्न याच्यामध्ये असणार आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हला 40 मार्क्स आहेत, डिस्क्रिप्टिव्हला 15 मार्क्स आहेत. मग असे टोटल 55 प्रश्न. हे जे डिस्क्रिप्टिव्ह आहेत एका प्रश्नाला 4 मार्क्स, टोटल 15 + 7 असे 40 आणि 7 म्हणजे एकूण 100 प्रश्न, 100 गुणांचं या ठिकाणी मूल्यमापन होणार आहे. आणि याच बेसिसवरती दुसरा जो पेपर आहे त्याच्यावरती आपलं मेरिट लागणार आहे. पहिला जो पेपर आहे तो फक्त क्वालिफाईंग आहे, त्यावरती मेरिट लावलं जाणार नाही. अशा पद्धतीने आपलं हे भरतीची माहिती आहे. आता पुढे बघूया की या ठिकाणी आपल्याला अजून आपल्या पदाशी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कोणत्या आहेत, तर आपल्याला बघूया आपण. या काही जनरल माहिती आहे ती वाचणं गरजेचं आहे, परंतु ती फार या ठिकाणी डिटेल गरजेचं आहे. आता या ठिकाणी आहे शैक्षणिक पात्रता. बघा, शैक्षणिक पात्रता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आता वयाची जी अट दिलेली आहे ती 35 वर्ष आहे आणि प्लस केंद्र शासनाच्या नियमानुसार तुम्हाला रिझर्वेशन नुसार जे सूट आहे तर ती त्या ठिकाणी मिळते. तर ती क्वालिफिकेशन आहे तर बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स. म्हणजे तुमच्याकडं बॅचलर डिग्री पाहिजे प्लस त्याच्यामध्ये 50% मार्क्स पाहिजे. त्याच्यानंतर लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स आणि जर इंटिग्रेटेड मास्टर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स जर कोर्स असेल म्हणजे ज्यांचं एकत्रितरित्या डायरेक्ट एमपीएफ झालेलं आहे ते पण मुलं क्वालिफाय आहेत, परंतु डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही. अशा पद्धतीने त्याचबरोबर अजून आपण या ठिकाणी वयाबद्दलची माहिती आहे ती पण कशी आहे बघूया. बघा या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज एससी असेल तर त्यांना 5 वर्षाची सूट आहे. त्याच्यानंतर ओबीसी असेल, एससी एसटी दोन्हीला 5 वर्षाची सूट, ओबीसी असेल तर 3 वर्षाची सूट. म्हणजे 35 वर्ष ही वयाची अट आहे. तुम्ही एसटी एससी असाल तर तुम्ही 40 वर्ष वयापर्यंत काम करू शकता, ओबीसी असाल तर 38 वर्ष वयापर्यंत. त्याच पद्धतीने तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये 3 वर्ष जर कंटिन्यू काम करत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा विषय बघूया. त्याच्यानंतर इथं आहे वुमन ऑल कॅटेगरी. तर बघा या ठिकाणी पीजीटी आणि टीजीटीसाठी कोणत्याही संवर्गातली महिला असू द्या त्यांच्यासाठी 10 वर्ष सूट आहे. म्हणजे महिला जर असेल तर ती कोणत्याही कॅटेगरीची असू द्या तर 45 वयापर्यंत त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्ही अपंग असेल तर त्या अपंगाच्या कॅटेगरीनुसार परत त्यांच्यासाठी सूट आहे. मग अपंगांमध्ये एससी एसटी असेल 15 वर्ष सूट आहे, ओबीसी असेल 13, जनरल असेल तर 10 वर्षाची सूट दिलेली आहे. अशा पद्धतीने ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही जनरलच्या सूचना आहेत तर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर वय, शैक्षणिक पात्रता आणि जे महत्त्वाची जी तारीख आहे हे पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. तर त्यांची या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तर याबद्दल अजून तुम्हाला जर काही अपडेट हवा असेल तर नक्कीच कमेंटने विचारू शकता. धन्यवाद.